यावेळचा पहिलाच बॉल सौरभ गव्हाणकर सांगतोय आला रे आला, षटकार आला. आउटसाइड ऑफ स्टंपला पिच झालेला बॉल, गोल्डन स्पॉट वरचा बॉल थोडासा वरती उसळला आणि अगदी झोन मध्ये आला. आडव्या बॅटने डीप स्क्वेअर सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी मोठा फटका आणि त्याची नितांत आवश्यकता आवाज हाशिवरे संघाला सुद्धा होती आणि खास करून सौरभ गव्हाणकरला सुद्धा होती. कारण बऱ्याचशा मॅचेस मागील लीग स्पर्धा जर पाहिली तर दोनही मॅचेसमध्ये ऑन अ डक पहिला चेंडूवर बाद झालाय. सो डेफिनेटली ते प्रेशर त्याच्यावर सुद्धा होतं. एक चांगली इनिंग साकारित करायची होती, त्या अनुषंगाने खेळलेला पहिलाच बॉल हा सीमारेषा पार गेलाय 6 धावांसाठी. फिल्डिंगमध्ये बदल केलाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हलवलेला आहे. यावेळचा बॉल गती परिवर्तन कव्हर्स मध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा उडून चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपण पाहिलेला आहे. सौरभ गव्हाणकर तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणजे ऑफ स्टंपचा बॉल ऑफ स्टंपला खेळतो, लेग स्टंपचा बॉल लेग साईडला खेळतो आणि तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार. धावा झाल्या टोटल 10 धावा. आवाज हाशिवरे एकत्रित आहेत. कावाडे बेलपाडे संघासमोर खेळत असताना पहिल्या चेंडूवर पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा आलेल्या असताना तिसरा चेंडू पहा पडल्यानंतर आतमध्ये येणारा आपण पाहिलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल नाहीये. 10 धावसंख्या पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा किंवा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सौरभने आणि त्यामध्ये अपयश आलेलं आपण पाहिलेलं आहे. फिल्डिंगची रचना तशाच पद्धतीची आहे. अक्षय मात्रे या टीमचा लीडरशिपची भूमिका बजावतो आहे. मिड ऑफला तो तैनात आहे. यावेळचा बॉल यावेळी बघा अगदी खेचून मारलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तू मैं झाले. काहीही गरज नव्हती आहे. डायमंड डकचा शिकार झालेला आहे. कोणताही चेंडू फेस केलेला नाहीये प्रसाद पाटीलने आणि डायरेक्टली बॉल न पाहता धावत सुटला स्ट्राईक एंडला आणि तिथे गरज नव्हती खरं तर धावण्याची आणि प्रसाद पाटील आउट होऊन माघारी परतलाय. कालच्या दिवसाचा सुपरस्टार किंवा कालच्या दिवसाचा अगदी प्लेअर ऑफ द डे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय असा पिंट्या पाटील मैदानामध्ये आलाय. काय अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक बाईक इनामपुरीमध्ये त्याने जिंकलेली आहे, एक बाईक अलिबाग प्रीमियर लीग मध्ये जिंकलेली आहे. सो 2 बाईक्स जिंकणारा अलिबाग तालुक्यातील हा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये त्याने अप्रतिम नाव कमावलेलं आहे. परंतु सध्याच्या घडीला कालच्या दिवसापासून जर त्याचा विचार केला तर खूप सुंदर टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा आपल्याला चांगली कामगिरी करणं हे बंधनकारक राहतं. वाईड बॉलचा इशारा येणार. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. खूप बाहेर बॉल टाकायचा होता, शरीरापासून दूर ठेवायचं होतं, फलंदाजाच्या रडारमध्ये द्यायचं नाही आहे आणि त्या अनुषंगाने शॉर्ट पिच बॉल तो सुद्धा खूप गाईडलाईनच्या खूप बाहेरून गेला असं आपण पंचांकडून पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा आलेला आपण जरूर पाहिलाय. धावसंख्येमध्ये 1ची भर पडली. 11 धावसंख्या 1 विकेटचं बदल. यावेळी बघा फ्रंट फुटवर येऊन चेंडू अगदी जागा बनून कव्हर्स मध्ये खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क का झाला नाहीये कारण गोलंदाजाने गती परिवर्तन केलं. परिवर्तन फार आवश्यक आहे. टेनिस क्रिकेटच्या या शॉर्ट टर्म फॉर्मॅटमध्ये तुम्ही एकाच टप्प्यावर किंवा एकाच लाईनमध्ये तुम्ही चेंडू टाकू शकणार नाहीत कारण फलंदाज त्यासाठी रेडी असतात, ऑलरेडी शपर होतात आउटसाइड ऑफ स्टंपला आणि त्या अनुषंगाने गोलंदाजाने केलेले हे बदल फार महत्त्वाचे आहेत. एन्जॉय आहेत परंतु आपल्या संघासाठी किंवा ज्या वेळेला आपल्याला संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि त्या अनुषंगाने करण गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 31 खूप सुंदर खेळाडू आहे. यावेळचा बॉल यावेळी खेचून मारलाय. डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा एक टप्पा उडून चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या पार आलेला हा दिमाखदार चौकार. सौरभ गव्हाणकर खूप सुंदर फटका खेळलेला आहे. आता पिंट्या थोडासा सांगतोय की एक्झॅक्टली मागील 2 चेंडूंवर काय झालं, काय चुकलास आणि हे ऐकणं सुद्धा फार गरजेचं असतं, हे सांगणं सुद्धा फार गरजेचं असतं कारण सिनियर खेळाडूने ज्युनियर खेळाडूला किंवा आपल्यापेक्षा ज्युनियर खेळाडूला थोडंसं आपला एक्सपिरियन्स शेअर केला तर त्याची खेळी किंवा त्यांच्या संघाला त्याचा निश्चितपणाने फायदा होऊ शकतो. सौरभ गव्हाणकरने संपूर्णतः षटक खेळलेलं आहे आणि त्या संपूर्ण षटकामध्ये पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर टोटल रन्स आलेले आहेत त्या 15 धावा 1 विकेट. 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. सध्या हमरापूर पोलीस स्टेशनला त्याची ड्युटी असते असा रोशन मॅन फ्रॉम बेलपाडा आता गोलंदाजी मार्कवर आलाय
अगदी आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी गती, आपल्यामध्ये असणारी ताकद आणि आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता आज त्याला सिद्ध करायची आहे एका स्टार खेळाडूसोबत. त्याच्या समोर आहे तो प्रफुल्ल पाटील. फिल्डिंगची रचना पाहूया. पॉवर प्लेची पहिली आणि अंतिम ओव्हर समाप्त झाली. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ सजवलेला आहे, डीप पॉइंट, कव्हर पॉइंट म्हणूया. आणि 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण पाहिलात तर शॉर्ट थर्डमॅन आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर म्हणूयात आपण. आणि अशा पद्धतीची ही फिल्डिंगची सजावट. रोशन पहिला बॉल घेऊन. यावेळचा बघा आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड लाईन पकडून गोलंदाजी टाकलेली आहे. आणि हे करणं फार अपेक्षित होतं, कारण फलंदाज ऑलरेडी मिडल स्टंपचा गार्ड घेऊन तयार असतात. जेव्हा गोलंदाज धावत येतो तेव्हा डायरेक्टली ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होतात. आणि त्या अनुषंगाने वाईड लाईनचा रूल चेंज केलेला आहे. एक बेनिफिट असतं गोलंदाजाला की गाईडलाईनपर्यंत चेंडू आपण टाकू शकतो, त्या रडारपर्यंत टाकू शकतो. आणि त्या अनुषंगाने रोशनने टाकलेला पहिलाच अगदी गतीमधला चेंडू फलंदाज पिंट्याला खेळता आलेला नाहीये. डॉट बॉलची संख्या आहे 15 धावा, 1 विकेट. फुल टॉस बॉल आकाशामध्ये हा लुकलुकणारा दिवसा ढवळ्या आपण तारा पाहिलेला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार षटकार. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय असं आपण म्हणूयात. आणि या षटकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा. पिंट्या पाटील आणि या हाशिवरे गावातून ज्या वेळेला खेळाडू येतात तेव्हा हाशिवरे संघ म्हटला की थोडासा एक दरारा निर्माण केलेला आहे अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये या संघाने. आणि त्यापैकीच एक सुंदर खेळाडू म्हणून पिंट्याचा उल्लेख निश्चितपणाने केला जातोय. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निश्चितपणाने विकेट किपर आपलं काम चोख बजावतोय. वाईड बॉलचा इशारा नाहीये पंचांकडून. इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय रोशन, कारण कमबॅक करणं फार गरजेचं होतं. रोशनची गोलंदाजी अशीच असते की एखादा तरी तो फुल टॉस बॉल टाकतो आणि तदनंतर आपल्या लाईन लेंथवर येतो, आपल्या स्ट्रेंथवर येतो. गोल्डन स्पॉटवर किंवा फुलर लेनचा बॉल टाकला आउटसाइड ऑफ स्टंपला आणि त्यामध्ये गती जास्त असल्या कारणाने फलंदाज पिंट्याला तो चेंडू हँडल करता आलेला नाहीये. यावेळचा बॉल हो गती परिवर्तन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आबू आहे, परंतु चेंडू आणि झेल खूप लांब असल्या कारणाने आबूने प्रयत्न केला नाही झेलचा. थ्रो खूप सुंदर फेकला, परंतु तोपर्यंत सौरभ गव्हाणकर आपल्या झोनमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये निश्चितपणाने पोहोचलाय. आणि त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या 23 धावा. 2 धावा आलेल्या त्या चेंडूवर. BCC तिनविडा आयोजित हे चषक अर्थात स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील स्मरणार्थ हे चषक आहे. आणि या चषकाचा, या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा, फ्रंट फुटला येऊन चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. काहीतरी करायचं, आडव्या बॅटने मारायचं की सरळ बॅटने मारायचं या विवंचनेमध्ये अडकला होता पेंट्या. कारण स्लोवर 1 चेंडू आला, थोडेसे शफल झाले होते. अगदी विकेट किंवा क्रीजचा पूर्ण इस्तेमाल किंवा वापर करण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूवर. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं सिंगल धाव स्कोर कार्डमध्ये जमा झाले. 24 धाव संख्या. या ओव्हरमधील शेवटचा बॉल बाकी आहे. षटकार खर्च केल्यानंतर आतापर्यंत या ओव्हरमध्ये टोटल रन्स आपण जर पाहिलात तर निश्चितपणाने 9 धावा स्कोर कार्डवर या ओव्हरमध्ये आलेल्या आपण पाहतोय. फुल टॉस मिळालाय, त्याला सुद्धा आसमानी तुफानी बेधुंद फटकेबाजी. सौरभ गव्हाणकरच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक मोठा स्ट्रोक धावसंख्येला मोठा उजाळा देईल, भरारी घेईल धावसंख्या. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 30. एका विकेटचं पतन. आवास आणि हाशिवरे संघ, एक आवासचा सुपरस्टार, एक लेजंड प्लेअर हाशिवरेचा, अशी जोडी मैदानामध्ये आहे. खूप चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली जरूर आहे. धावसंख्या 30 झालेली आहे. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, त्यामुळे जो करंट रन रेट चालू होता त्याच दिशेने जर वाटचाल केली तर 60-65 पर्यंत पोहोचू शकतील. आणि त्या अनुषंगाने आता प्रयत्न कशा पद्धतीने होतील अडचणी निर्माण करण्याचे गोलंदाजी करणारा संघ कावाडे बेलपाडा संघ हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल केलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी यश सुद्धा सुंदर गोलंदाज आहे. नेहमी आपल्या संघाकडून डेथ ओव्हर स्पेशालिस्ट किंवा दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. आणि तुमच्याकडे 3 प्युअर गोलंदाज किंवा 4 परफेक्ट गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 6 ओव्हरचा फॉर्मॅट खेळता, जेव्हा 4 ओव्हरचा फॉर्मॅट खेळता किंवा 8 ओव्हरचा, 5 ओव्हरचा,
तिथे तुमच्याकडे मेन बॉलर असणं फार गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये असंच झालं होतं. एकविरा थर्ड संघाकडे एक गोलंदाज शॉट होता आणि त्याच गोलंदाजावर फटके पडत होते आणि पिंट्या पाटीलने त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आणि त्या अनुषंगाने जर कालच्या दिवसाचा विचार केला तर तो फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचा दिवस होता असं आपण म्हणूयात. पहिले 2 षटकं, त्यामध्ये 30 धावा, 1 विकेटचं पतन आहे. फिल्डिंगची रचना आपण जर पाहिली तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर आपण म्हणूयात, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप पॉईंट लावलाय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेग थोडासा वाईड केलेला आहे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे जो अगदी विकेट किपरच्या पाठीला पाठ लावून उभा आहे असं आपण म्हणूयात. या वेळचा बॉल यशने टाकलेला हा लोवर फुल टॉस बॉल कव्हर्समध्ये खेळून काढलाय. सतेज जोपर्यंत चेंडू खाली येईल धाव मिळेल सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ची भर, 31 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला अगदी रनअप मध्ये किंवा आपल्या ऍक्शन मध्ये थोडासा बिघाड झाला यशच्या असं मी म्हणेन, परंतु तो चेंडू चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलाय. अबूकडून वारंवार प्रत्येक चेंडूवर गाईड केलं जाते. या नवख्या गोलंदाजाला सौरभ गव्हाणकरने या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केलेली आहे, परंतु अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. या वेळचा बॉल हो खूप सफल होऊन खूप बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू गाईडलाईनच्या आतमधून गेलाय. सो त्या अनुषंगाने पंचाने इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलेलं आहे. पंचांची कामगिरी सुद्धा फार महत्त्वाची असते. ऑफिशियल पंच असल्यावर तुम्ही त्यांच्यावर टीका करणं किंवा त्यांना अपशब्द वापरणं फार चुकीचं असतं. यावेळचा बॉल गती परिवर्तन पण चांगल्या पद्धतीने डिटरमाइन केलं, ओळखलं, जाणलं, परखलं, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. षटकारासाठी 6 धावा या चेंडूवर आल्यात. स्लोवर 1 टाकला, लेग कटर करण्याचा प्रयत्न केला होता. लेग कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 37. पण सौरभ गव्हाणकरने आतापर्यंत आकाश सर्वच्या सर्व मोठे स्ट्रोक खेळले, सिंगल डबल्सवर जास्त भर दिलेला नाहीये. सो सौरभ गव्हाणकर आता त्याच्या एका प्राईम फॉर्म मध्ये आलाय. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, कनेक्शन दर्जेदार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलेला सौरभचा हा विक्रमी षटकार आपण पाहिलेला आहे. फटका तसा चांगला नव्हता असं मी म्हणेन, परंतु कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल खूप चांगलं झालं होतं आणि त्या अनुषंगाने धावा आलेल्या या 6. धावसंख्या पुढे घेऊन जातील. धावसंख्या 43. 15ची सरासरी होती ती आता वाढताना पाहायला मिळालेली आहे. यश कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल करतोय. आउटसाइड ऑफ स्टंपला खूप जास्त बाहेर टाकला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, डायरेक्ट ही फलंदाज बाद होऊ शकले असते. फंबल झाले फिल्डर तिथे रोशन आणि 2 धावा जरूर पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. पिंट्याने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे, परंतु सौरभ आता चांगल्या टच मध्ये दिसतोय. सो त्याला संधी देणं ही गरज होती आणि सौरभ गव्हाणकरने दिलेला कॉल पिंट्याने ऍक्सेप्ट केलाय आणि त्या अनुषंगाने 2 धावा पूर्ण झाल्यात. यावेळचा बॉल चांगला शॉट आहे, सरळ बाणासारखा खेळलाय, टप्पा उडून चेंडू समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चौकार धावांना करून जाईल. पुढे धावा झालेल्या आहेत त्या या चौकाराच्या मदतीने 49 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा स्कोर कार्डवर जमा झालेल्या आहेत. आता विचार विनिमय आणि कोणाला शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी धाडायचं, पाठवायचं आणि कोण करेल किंवा कोण रोखेल हे वादळ हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे कावाडे बेलपाडा संघासाठी. सौरभ गव्हाणकर 12 चेंडूंमध्ये 38 धावांची झुंजार खेळी करतोय. अजूनही 6 चेंडू येणं बाकी आहेत. अर्धशतकाच्या जवळ आलाय. 2 मोठे स्ट्रोक त्याला अर्धशतक करून देईल, कारण खूप बॅड पॅच मध्ये चालू आहे आणि गावच्या संघाकडून खेळत असताना किंवा त्याच वेळेला ओपन टुर्नामेंटमध्ये अलिबाग 11 मधून खेळत असताना त्याला थोडासा खराब फॉर्मचा सामना करावा लागलेला आहे. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. आर्यन गोलंदाजी मार्कवर आलाय. हा सुद्धा कावडे गावातील खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करणं जाणतो. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करायची, संघ अडचणीमध्ये आहे आणि या सर्व गोष्टी मनामध्ये घेत असताना गोलंदाजीची जी धुरा संघनायकाने त्याच्यावर दिलेली आहे त्या भूमिकेवर तो कसा खरा उतरतोय हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलाय. पिंट्या पाटीलने फ्रंट फुटवर येऊन चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये असफलता आलेली आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, पुढे जाणार नाहीये. 49 धावा, 1 विकेटचं पतन, 49 धावांची ही भागीदारी आपण जरूर पाहिलेली आहे.
45 धावांची 46 धावांची आपण भागीदारी म्हणूयात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने सरळ खेळलाय लॉंग ऑफच्या वरून. हा फटका पिंट्या पाटील आणि धावसंख्येला 50 पार करून जाईल. 55 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा झालेल्या आहेत. हा शिवरेचा ब्रँड म्हणून आज मैदानामध्ये ब्रँडेड स्ट्रोक लगावतोय पिंट्या पाटील. अगदी चांगल्या टच मध्ये पाहायला मिळते. ओव्हरपिच पद्धतीचा बॉल अगदी सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 55 धावा स्कोर कार्डवर. हो खोलवर टप्प्याचा बॉल बांधून ठेवायचा होता. स्टंप मध्ये टाकलाय बॉल. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं आता फायदेशीर साबित झालंय. बचावात्मक गोलंदाजी ज्या वेळेला वार केल्यानंतर पलटवार करण्याची वेळ येते तशाच पद्धतीची पलटवार पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये 1 ने बदल झाले. धावसंख्या झालेली आहे ते 56. अब तक 56 फॉर दी लॉस ऑफ 1 विकेट. 56 धावसंख्येवर 1 विकेट आणि 3 चेंडू बाकी असताना सौरभ गव्हाणकर फलंदाजीसाठी. सौरभ गव्हाणकरने खेळलेला हा फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक गलीमधून पुढे गेले. कॅच पकडला जातोय. 38 धावांची खेळी करून 13 चेंडूंमध्ये फलंदाज सौरभ गव्हाणकर मैदानाच्या बाहेर. हा शिवरे आवाज संघ एकत्रित आहे. प्रितेशने पकडलेला सुंदर झेल आपण पाहिलेला आहे. फुलटॉस बॉल होता. गती कमी होती आणि तो चेंडू अगदी ऑन साइडला खेळायचा होता. सूरज पाटील मॅन फ्रॉम हाशिवरे मैदानामध्ये येतोय. तंत्रशुद्ध फलंदाजी कव्हर ड्राईव्हचे सुंदर फटके. त्याच वेळेला प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये आपला चांगला कन्सिस्टंट परफॉर्म करणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे माझं काम आहे. ते दाखवत असताना निश्चितपणाने या स्पर्धेमध्ये एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी सूरज पाटील मैदानामध्ये आलाय. आपला गुरु सोबत असला की शिष्याला सुद्धा एक मोठं बळ मिळतं आणि पिंट्या पाटीलच्या हाताखाली घडलेला सूरज पाटील या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळी करतोय हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि त्यामध्ये आता जर विचार केला तर 56 धावसंख्येवर 2 बळी गारद झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल त्यापैकी एक मोठा स्ट्रोक आला तर 60 पर्यंत धावसंख्या किंवा 60च्या पुढे जाऊ शकते. पाहूया काय करतोय गोलंदाज आर्यन. हो अप्रतिम चेंडू. स्विंग एंड मिस. फलंदाज सूरज पाटील रनआउट स्वरूपात माघारी परतेल. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये या. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवर काय घडेल काय बिघडेल. परंतु धावसंख्या पहिल्या या ओव्हरचा विचार केला तर 15 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 15 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या धावा आणि त्यामुळेच टोटल रन्स आतापर्यंत झालेले आहेत त्या 56 धावा. रत्नाकर मोकल शेवटचा चेंडू असताना मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा राहण्यासाठी आलाय. कदाचित चेंडू फेस करण्यासाठी मिळू शकेल सुद्धा पण हा चेंडू यावेळी कनेक्शन दर्जेदार आहे. सुंदर फटका. मॅसिव्ह हिट बाय पिंट्या पाटील. शेवट गोड अंत भला तर सब भला असं म्हणत शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 56 वरून धावसंख्येने उसळी घेतले 62 पर्यंत. जिंकण्यासाठी निर्धारित 24 चेंडूंमध्ये 63 धावांची आवश्यकता असणार आहे. कसं असणार सत्र हे दुसरं, कारण धावा खूप झालेल्या आहेत. विनोद पाटील जरा संपर्क साधायचा आहे. मॅचेस कशा खेळवायच्या आहेत. ओके, या संघातून जिंकणारा संघ लगेच दुसरी मॅच खेळणार आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जिराड आणि अलिबाग संघ. तुम्ही रेडी राहायचं, कुठेही जायचं नाहीये. dreamscricket.in माध्यमातून BCC तिनविरा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील पुरस्कृत स्वर्गीय गंगाराम शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा ही ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये जमलेल्या सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे तसेच सर्व लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 63 धावा कशा बनवल्या जातील. पहिल्या सत्रामध्ये खूप सुंदर फलंदाजी झाली. तशाच पद्धतीचं प्रतिउत्तर कावाडे बेलपाडा संघाकडून दिलं जाईल का सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आकाशजी मांजरेकर. हाय हॅलो नमस्कार.
आपणा सर्वांचं स्वागत आहे एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा जिथे यंदाच्या क्रिकेट हंगामाला आता सुरुवात झाली आणि मग अशातच एक ब्लॉकबस्टर अशा पद्धतीची स्पर्धा म्हणावा लागेल. आजचा फॉर्मॅट मला फार आवडलाय. 2 गाव एक संघ या फॉर्मॅटमुळे 2 गावातील चांगले होतकरू खेळाडू एकत्रित येऊन मग एका बाजूला अनुभव असू शकतो, दुसऱ्या बाजूला नवे पण असू शकतो, मग ते एकत्रित येऊन जो काही खेळ करतायत ना ते बघून रसिक माव्या प्रेक्षकांना सुद्धा आवडले आणि म्हणूनच का होईना ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रसिक मायबा प्रेक्षकांच्या मनामध्ये अवतरलेली पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील दुसरी मॅच जिथे एका बाजूला आवास आणि हशिवरे हा मिळून एक संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कावाडे आणि बेलपाडा मिळून एक संघ पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल कावाडे बेलपाडा संघाने जिंकला आणि प्रथमतः आपण पाहिलं फलंदाजी करत असताना 62 धावा जमा केलेत. जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान आवास आणि हशिवरे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना केलेत. चला फलंदाज लगेच पाठवायचे कावाडे आणि बेलपाडा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं सौरभ गव्हाणकर याने 38 धावांची एक अभेद्य खेळी केली ज्यामध्ये 3 चौकार 4 षटकारांचा समाविष्ट होता. 13 चेंडूंमध्ये केलेले 38 धावा कौतुकास पात्र होत्या. ॲज अ ओपनिंग पार्टनर ॲज अ ओपनिंग बॅटर तुमच्याकडे काय असावं तर धडाडी असावी हे या ठिकाणी पाहायला मिळाली. ग्रुप ग्रामपंचायत पळीचे कुरकुंडी या विभागाचे अर्थात विद्यमान सरपंच सन्माननीय दिलीप शेठ नंदकुमार पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं रोख रक्कम 25,000 रुपयांची देणगी आली आहे. धन्यवाद साहेब. अशा पद्धतीचा आर्थिक पाठबळ आमच्या मंडळाला तुम्ही उपलब्ध करून दिलात. खूप खूप धन्यवाद. आप आहे बहार आई आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागलेले आपण पाहतोय. सन्मान्य सरपंच दिलीप नंदकुमार पाटील साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी या ठिकाणी विनंती करतोय जगदीशजी यांना जगदीश पाटील यांचा आपण मान सन्मान करूयात. सरपंच साहेबांना विनंती करूयात साहेब आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशजी पाटील यांचं यथोचित मान सन्मान करूयात. थँक्यू सो मच तुम्ही या ठिकाणी उपलब्ध झालायत. सरपंचांच्या हस्ते आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब. आपण सुद्धा या स्पर्धेसोबत जोडले गेलात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील स्मृती चषक BCC तीनविरा बालवीर क्रिकेट क्लब तीनविरा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. बघा रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा फॉर्मॅट रोहा या ठिकाणी आपण पाहिला, कोलाड या ठिकाणी पाहिला, मात्र अलिबाग तालुक्यामध्ये 2 गाव एक संघ हा फॉर्मॅट पहिल्यांदा आलाय. मी आयोजक BCC तीनविरा यांचं कौतुक करेन आणि त्यांचा अनुकरण करत इतरत्र मंडळांनी सुद्धा 2 गाव एक संघ ही संकल्पना आणायला हरकत नाहीये. बघा मैदानाच्यात काय कमालीचा खेळ झालाय. हशिवरे आवास या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 62 धावा जमा केल्यात. 63 धावांचं लक्ष पेरण्यासाठी पूर्ण करण्यासाठी राईट हँडेड बॅटर अनिकेत मात्र मैदानाच्या आत आणि बॉल मैदानाच्या बाहेर मिड ऑन क्षेत्ररक्षकाला पार करत गोलंदाजाला स्वागत केलंय. चौकार खेचलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. रत्नाकर मुकल गोलंदाजीसाठी आले. पहिल्याच बॉल पासून त्यांच्यावरती हाणामारी सुरू केली आहे. अनिकेतने चार्ज घेतलाय. ताकदीवरती स्वार होऊन फटक्यांची आतषबाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांबच लांब राहिलेला चेंडू. पंचांनी मात्र वाईटची घोषणा केली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 किंवा 3 वरती जावी ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर
गोलंदाजाने काहीतरी वेगळं करायचंय या चक्करमध्ये वाईड गेलाय. ओव्हर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. सौरभ त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली. कावडे संघाचा पण कौतुक करूया, त्यांची स्ट्रॅटेजी चांगली आहे. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या उतरवलंय. उजव्या हाताचा अनिकेत आपण पाहिला, डाव्या हाताचा अक्षय अबू, ज्याला आतिशी पारीसाठी आपण नेहमी ओळखलं जातो. 30 यार्डच्या सर्कलमध्ये ज्याची फटकेबाजी ही नेहमी लक्षवेधी राहिली आहे. आणि मग अशातच आजचा हा सामना महत्वाचा आहे. 63 धावा करायच्यात तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यावी लागणार आहे. जवळजवळ 16.29 ची रन रेट प्रति ओव्हर राखायचा आहे कावाडे संघाला. यावेळेला फटका फसलाय, मात्र पॉवर प्लेचा वापर सुद्धा पाहायला मिळणार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला घणाघाती प्रहार चौकार आलाय. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. हा चेंडू वाट लावण्यासारखा होता, ऑप्स्टमच्या बाहेर सफल झाले आणि तदनंतर काय कमालीचा फटका मैदानाच्या आत अबूच्या माध्यमातून खेळलेला आपण पाहतोय. पहिल्या नजरेमध्ये फटका आपण साधा वाटला होता, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेले तेव्हा लक्षात आलं की हा फटका साधा नव्हता, त्यावरती टायमिंग चांगलं होतं. चौकारामुळे सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 आणि तदनंतर आलेला हा हेलिकॉप्टर वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. क्या बात है. एखादा चांगला फटका आणि मग तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा असेल, आणि तशीच काहीशी परिस्थिती मैदानावरती झालेली आपण पाहतोय. रत्नाकर मोकल स्ट्रायकिंग बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे, आणि मग त्याच्या गोलंदाजीवरती पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी केलेली आपण पाहतोय. बघा, अचानक मैदानाच्या आत कुजबूज सुरू झाली आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र पूर्णपणे विखुरलं गेलंय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावलाय, मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. पुन्हाच हरिओम, पुन्हा एकदा आणखीन एक चांगला चौकार. सलगचे 3 चेंडू, 3 कन्झिक्युटिव्ह 4. सलामीच्या फटकेबाजांनी काय करावं तर पहिल्या षटकामध्ये 4 चौकार खेचावे, ही जणू काही जबाबदारी दिली होती. 4ही फटके लक्षात घ्या मित्रांनो, आक्रमक फटके होते. पहिला फटका आपण जर पाहिला तर अनिकेतच्या माध्यमातून मिडॉनच्या दिशेने खेळला. तदनंतर आपण पाहिला फाईन लेगच्या दिशेने खेळलेला तो फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. तदनंतर आपण अनुभवला मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मग तो हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑनच्या दिशेने, आणि तदनंतर मिड विकेटच्या दिशेने खेचलेला हा तंत्रशुद्ध पद्धतीने एक आविष्कारी फटका म्हणावा लागणार आहे. तंत्रशुद्ध इतक्यासाठी ना की फटके आता वारंवार खेळले जात आहेत. पहिल्या षटकाची सांगता धावफलकावरती 18 धावा आल्यात. कंपॅरिझन केलं पाहिजे, जिथे पहिलं षटक आपण पाहिलं ज्या वेळेला आवास आणि हशिवरे संघ फलंदाजी करत होता ना, त्यावेळेला 15 धावा झाल्या होत्या. इथे चर्चेचा विषय काय राहील माहितीये का, कावाडे आणि बेलपाडा संघाची मिडल ऑर्डर मध्ये बॅट्समन आहेत का, हा एक चर्चेचा विषय आहे. अदरवाईज सुरुवात चांगली झाली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी फिरकीचा जादूगार नागेश्वर आवाज संघातील हा खेळाडू अमित पारकर मैदानाच्या आत. ऑल राईट, इथून मात्र बोलूयात मैदानाच्या आत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. ओव्हरऑल आपण जर बघितलं ना अमित पारकरला, तर त्याची देहबोली, त्याची बॉलिंग ऍक्शन आणि त्याचं ओव्हरऑल शरीर आपण जर पाहिलं ना, तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक गोलंदाज आहे गिरीश कोचरेकर, त्या पद्धतीने पाहायला मिळतो. चेंडू त्या पद्धतीने फिरवण्याची त्याच्याकडे कुवत आहे. 19 धावसंख्या आपण पाहतोय. अमित पारकर गोलंदाजीसाठी आलाय. मग अशा वेळेला फलंदाजांना अधिकचे फटके सुधारावे लागतील. रिस्क घेऊन जमणार नाहीये,
कारण त्याची गोलंदाजी कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा में किधर चला, अशी गोलंदाजी नेहमीच पाहिली आहे. ए फॅक्टर मैदानाच्या आत अनिकेत आणि अक्षय ही जोडी मैदानावरती. तर अमित पारकर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. खारेपाट चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये याच मैदानावरती ज्याने अभूतपूर्व गोलंदाजी केली होती, हे मैदान त्याच्यासाठी काही नौखा नाहीये. यावेळेला फटका फसलाय, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आला जरूर, मात्र या 2 धावा मिळाल्यात. नशीब बलवत्तर होतं. मराठीमध्ये एक संज्ञा वापरली जाते, देव तारी त्याला कोण मारी. फटका अजिबात चांगला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकलेला नाहीये. 21 धाव संख्या आपण पाहतोय. नशिबाच्या जोरावरती बचावल्यानंतर आता अधिक सुधारलेले फटके खेळावे लागतील अक्षयला. वेगवेगळे कानमंत्र मैदानाच्या बाहेरून सुद्धा दिले जातील. रिव्हर्सिपचा फटका, तडाखा दिलाय. क्या बात है. गोलंदाज कोणीही असू देत, मला फरक पडत नाही, हे पुन्हा एकदा अबूने मैदानावरती दाखवून दिलंय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर ताणून हाणलाय. क्या बात है. ड्रीम्स क्रिकेटवरती ज्यांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत त्यांनी पुन्हा 30 सेकंड मागे जा आणि या शॉटचा मनमुराद आनंद लुटा. रील्स मध्ये व्हायरल करावी अशा पद्धतीचा हा फटका आहे. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. गोलंदाजाला जखमेवरती मीठ चोळलं गेलं. काय कमालीचा फटका खेळलाय. ताकदीवरती स्वार, टायमिंग प्रॉपर आणि तदनंतर षटकार. षटकारामुळे सांघिक धावसंख्या आता मात्र 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 50% पल्ला पार केला असं मी म्हणेन. 63 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे आणि मग अशातच 33 धावा धावफलकावर लागल्यात. आणखीन एक रिव्हर्स स्वीप, आणखीन एक आसमानी बुलंदी टोल जंग षटकार. बॅक टू बॅक 3 कन्झिक्युटिव्ह षटकार खेचले गेलेत. या आधीच्या ओव्हरमध्ये 3 कन्झिक्युटिव्ह 4 खेचले. चला प्रगती करूया म्हटलं, आता 3 षटकार खेचलेत. क्या बात है. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी मैदानाच्या आत. गोलंदाजाला चुका करायला प्रवृत्त केलंय. लगातारचा 4था षटकार जागा बनवली. खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. गोलंदाजाला भर दिवसा तारे दाखवलेत. धावफलकावरती 45 ही धावसंख्या. क्रिकेट हा खेळ सोपा आहे असं काहीसं वाटू लागलंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ 18 धावांची आवश्यकता. केवळ हा शब्द इतक्यासाठी असेल ना, कारण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 27 धावा खेचल्या गेल्या. बघा, हेच मैदान होतं. स्पर्धा वेगळी होती, जिथे अमित पारकरला गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली होती. स्पर्धा बदलली, फलंदाज बदलले, रणनीती बदलली, फॉर्मॅट बदलला. 2 गाव 1 संघ आणि मग अशामध्ये काय करिश्माई फटकेबाजी मैदानाच्या आत अक्षयने केलेली आपण पाहतोय. मी कौतुक करेन अनिकेतचं सुद्धा, ज्याने स्टँड चांगल्या पद्धतीने घेतलाय. एक चौकार खेचला, तदनंतर सिंगलवरती भर दिलाय. जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयकडे कशी राहील याकडे लक्ष दिलंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत खारेपाट विभागातील हाशुरे गावाला बिलॉंग करणारा संकल्प म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. वेगवेगळ्या प्रीमियर लीग्स मधून जो चर्चेला राहिलाय. यावेळेला बॅटची इनसाइड एज. चेंडू यष्टीरक्षक प्रसादच्या हातामध्ये. पहिला ब्रेक थ्रू. अनिकेत बॅक टू दी डग आउट. फटका फसला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मला हेच काही कळत नाहीये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, लेग ब्रेक चेंडू होता. प्री डिटरमाइंड फटका आधीच का ठरवायचं की मला ऑनसाइडला खेळायचं आहे.
आणि मग या चक्करमध्ये ही लिडिंग एज लागली. इथून मॅच बघायला फार इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. मिडल ऑर्डरमध्ये कावाडे बेलपाडा संघामध्ये कशा पद्धतीचे बॅटर आहेत हे बघणं फार उपयुक्त ठरेल. संकल्प गोलंदाजीसाठी आला, पहिल्यापासून हाणामारी केली. नवीन फलंदाज मित्रांनो, इतका वेळ अजिबात घ्यायचा नाहीये. आज फायनलचा दिवस आहे. नवीन बॅटर लक्षात घ्या, आपण तयार राहायचं आहे. तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय ना, मग अशामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आर्यन, ज्याने आपण जर पाहिलं गोलंदाजी करत असताना शेवटचे षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या. मात्र 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना ज्याने तंबूचा रस्ता दाखवला, असा आर्यन पाटील मैदानाच्या आत फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कावाडे गावाला या बिलॉंग करत असताना आर्यन पाटील हा एक होतकरू नवेदित खेळाडू म्हणून अक्षयची ही शोध आहे. अक्षयचं कौतुक करूयात. कावाडे गावामध्ये नवेदित खेळाडूंना चांगल्या पद्धतीने घडवताना पाहायला मिळाले. अक्षय संकल्पाच्या गोलंदाजी समोर मात्र बाकफूटवरती ठरलेला आपण पाहतोय. खरंच आपण सुरुवातीपासून रिव्हर्स स्वीप खेळले पाहिजेत का? हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. आधी खेळपट्टी काय ते समजून घ्या. गोलंदाज कोण आहे, तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याचा अंदाज न घेता सुरुवातीपासून रिव्हर्स स्वीप फटके खेळण्याची खरंच गरज आहे का? चर्चेचा विषय आहे. कौतुक करेन मी पुन्हा एकदा संकल्पचं. 45 धावसंख्या लागले धावफलकावरती. 3रं षटक प्रगती पथावर आहे. बघा अशी परिस्थिती होते. नशिबाची साथ मिळाली आहे. पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपातील हा नशिबाचा चौकार आहे. हा बॉल डॉट असायला पाहिजे होता, मात्र नशिबाची साथ मिळाली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाला त्याचे पूर्ण मार्क्स दिले पाहिजेत, कारण त्यांनी त्याची कामगिरी चोख पार पाडली आहे. धावफलकावरती बदलाव. धावफलक 50च्या उंबरठ्यावरती, अर्थात 49 धावा. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ 14 धावांची आवश्यकता आहे. कावाडे संघ इथून म्हणेल धावा कधी येत आहेत, कुठून येत आहेत, कशा येत आहेत याला महत्व नाहीये. धावांचा फ्लो वाढत राहिला पाहिजे. एका क्षणाला वाटलं होतं आवाज हशिवरे संघ या मॅचमध्ये वरचं ठरेल की काय, मात्र अक्षय आणि अनिकेत या जोडीने पाया मजबूत केलाय. रिव्हर्स स्वीप. कोणीतरी या नवख्या खेळाडूंना थोडासा जाब विचारला पाहिजे. खरंच अशा पद्धतीचे फटके आपण खेळताय, बेजबाबदार क्रिकेट मैदानाच्या आत खेळतोय, मग जे आपल्या अनुभवी खेळाडूंनी मैदानाच्या जी चांगली कामगिरी केली आहे ना, त्याच्यावरती याला पाणी फेरणं म्हणतात. 3रं षटक प्रगती पथावरती. 49 धावा. संकल्पाचं पुन्हा एकदा कौतुक करूयात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. चला क्या बात है, व्हॉट अ बॉलिंग. यावेळेला बॅटची लीडिंग एज. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू. आणखीन एक फलंदाज आयाराम और गयाराम. व्हॉट अ बॉलिंग. एकदा या गोलंदाजीसाठी मित्रांनो टाळ्या होऊ देत. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा संघाला तारण्याची ज्याच्याकडे ताकद आहे असा संकल्प पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय. बघा या षटकामध्ये आतापर्यंत ना केवळ 4 धावा आल्या आहेत, आणि या 4 धावा लेग बाईस स्वरूपातल्या आल्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये. बघा मी म्हणेन हा सामना फार महत्वाचा आहे. मी आधीच म्हटलं होतं कावाडी आणि बेलपाडा संघाकडे ओपनिंग बॅटर चांगली आहेत, चला हे एक्सेप्ट करूयात. पण खरंच त्यांची मिडल ऑर्डर बॅटर एवढी स्ट्रॉंग आहेत का, त्याची ही खरी परीक्षा मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 49 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं ना तर धावफलक 45 पर्यंत गेलं होतं. 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 4 धावा आल्यात. मी म्हणेन हा चेंडू महत्वाचा आहे. महत्वाच्या चेंडूवरती बॅटची लीडिंग एज. क्षेत्ररक्षकाला पार करत पुन्हा एकदा चेंडू जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. नशिबाचा चौकार. सर सलामत तो पगडी 50. आणखीन एक चौकार आला. सांघिक धावसंख्या इथून मात्र पुढे जाते. 50 क्रॉस केली जाईल. 53 ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती आपण पाहिलं
तर 53 धावा जमा झाल्यात. विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 10. एक इथून महत्वाचा प्रश्न राहील. आवाज हाशुरे संघाकडे शेवटचा गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोण असेल? मग तो असेल तर तो आपल्याकडे हुकमाचा एक्का असला पाहिजे आणि तो हुकमाचा एक्का इथून मात्र काढला गेलाय. प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंड वरती अक्षय. ही रायव्हलरी बघणं गरजेचं आहे. एका बाजूला अथांग सागरासारखा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला गुणवत्ता असणारा नवेदित खेळाडू अक्षय मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 6 मध्ये 10 ची रायव्हलरी. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत मी म्हणेन. या बॉलवरती धावा आल्या, विकेट्स गेल्या, तर या मॅच मध्ये टर्न अँड ट्विक्स पाहायला मिळतील. काय घडेल या मॅच मध्ये? 6 मध्ये 10 ची मॅच आली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड. लुक ॲट टू द बॉल, नॉट टू द बॉलर. गोलंदाज किती अनुभवी आहे, किती वेगाने गोलंदाजी करतो, याच्याशी मला देणं घेणं नाही. या फटक्यानुसार अक्षय आपण पाहिलं तर वैयक्तिक 44 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. सांघिक धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी 5 मध्ये 4 ची आवश्यकता. अक्षयने जर षटकार खेचला तर वैयक्तिक अर्धशतक आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक खेचलं जाईल. काय कमालीचा सामना राहिलाय. चेंज ऑफ पेस, षटकाराला गवसणी. यावेळेला अर्धशतक झळकावलं जातोय. बॅट हवेमध्ये फिरकावली. सामना आपण जिंकलाय. यावरती शिक्कामोर्तब केलंय. अक्षय पाटील, यू ब्युटी. अक्षय म्हात्रे, व्हॉट अ बॅटिंग. डावखुरा फलंदाज कसा असावा, तो अक्षय म्हात्रे सारखा असावा. प्रतिस्पर्धी संघ जिंकत आलाय असं वाटत असताना सुद्धा त्यांच्या तोंडातून तो घास हिसकावून घेण्याची ताकद ज्याच्याकडे आहे. 11 चेंडूंमध्ये 50 धावा करत आज इतिहास रचलाय. 6 षटकार, 3 चौकारांचा समावेश. मैदानाच्या सभोवताली 360 डिग्री फलंदाजी काय असते. फलंदाजीच्या बळावरती प्रतिस्पर्धी 11 खेळाडूंना एका फलंदाजाने ज्याला गारद केला, असा अक्षय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरतोय. व्हेरी वेल डन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.